कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कई मुद्दों पर सरकार की तीखी आलोचना की। उन्होंने एसटी कर्मचारियों के वेतन कटौती पर कहा कि ये कर्मचारियों के जख्मों पर नमक छिड़कने जैसा है। राहुल गांधी को लेकर उन्होंने कहा कि आरएसएस ने स्वतंत्रता संग्राम में हिस्सा नहीं लिया और अंग्रेजों का साथ दिया। अजित पवार पर निशाना साधते हुए वडेट्टीवार ने कहा कि परिस्थितियों के अनुसार सब बदलते हैं। 3 साल बाद उनका अस्तित्व खत्म हो सकता है। मंत्रियों को आईपैड देने पर समर्थन जताते हुए उन्होंने एसटी कर्मचारियों की उपेक्षा का विरोध किया। परिस्थितीनुसार सगळेच बदलत आहे, अनेकांना बदलावं लागतं। आजची स्थिती बघा, तो दिवस काही दूर नाही, फार तर 2-3 वर्ष तुम्ही आता या भाजपबरोबर असलेली मंडळी त्यांच्यासोबत आहेत। 3 वर्षानंतर ते कुठे दिसतील पुढच्या निवडणुकीमध्ये याचा हळूहळू अंदाज यांना येणं सुरू झाला आहे। त्यामुळे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून जगणं आता याची तयारी जर हे दोन्ही पक्षाला करावं लागेल, नाहीतर हे अस्तित्व शून्य अशी यांची स्थिती होईल। त्यामुळे अजितदादांना जर शरद पवार साहेबांच्यासाठी दैवत म्हणून जर उल्लेख होत असेल तर तो मला वाटते बीडच्या भाषणातही त्यांनी केलेला आहे। पुण्याई कोणाची तर आई वडिलांची आणि चुलतेची पुण्याई असं ते बोललेत, म्हणजे स्पष्ट आहे की त्यांच्या मागे काकांची पुण्याई आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये धावणारी ही लाल परी हे 70% 80% गाड्या या नॉन एसी गाड्या आहेत। आता टेम्परेचर 45च्या वर गेला आहे। खरं तर त्या बसमध्ये बसू शकत नाही। प्रवासी एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला जातो, तिथे उतरतो, पण कंडक्टरला आणि ड्रायव्हरला मात्र प्रचंड या उन्हाचे चटके सहन करावे लागतात। आणि विशेष रूपानं ह्या सगळ्या गाड्या जुन्या झाल्यामुळे प्रचंड हीट गरम या गाड्या होतात। अशा वेळेस त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना 56% पगार देणं म्हणजेच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे। 2,500 नवीन बसेस खरेदी करण्याचा करार केला गेला, त्यामध्ये सुद्धा अनेक तक्रारी आहे। परंतु तुम्ही या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी का खेळता? हा घाम गाळणारा, परिश्रम करणारा, कारण जे वाहक चालक बिचारे ज्यावेळेस गाडी हॉल्टिंगला जाते त्यावेळेस तिथे शुद्ध पाणी मिळत नाही, शौचालय नसतो, एसटीमध्ये झोपतात आणि गोरगरीब सामान्य माणसाची सेवा या माध्यमातून होत असते। सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू। तुळजापुर मंदिर ड्रग्स केस पर उन्होंने दोषी पुजारियों को कड़ी सजा की मांग की। आतंकवादी तहव्वुर राना के प्रत्यार्पण पर सरकार की मंशा पर सवाल उठाया और दाऊद को भी लाने की मांग की। नाही, सगळे आता भ्रष्ट झालेलं आहे। देवांना सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही। ज्या पवित्र देवालयात हे राहतात त्याचं पावित्र्य घालवण्याचं पाप अलीकडे सुरू झालं आहे आणि त्यामध्ये राजकीय लोक त्या ठिकाणी पुढे येत आहेत। एका विशिष्ट पक्षाच्या आमदारांच्या जवळची लोक त्या ठिकाणी आता पुढे आले, ते त्यांची नावं पुढे आलेली आहे। मंदिरातला पुजारी याच्यावर आता विश्वास कसा ठेवायचा? आम्ही सर्वच पुजारी म्हणत नाही, परंतु ज्या पुजाऱ्यांनी हे पाप केलं किंवा तो पकडला गेला असेल, तो आरोपी असेल, तर त्याला देवालयाच्या दरवाजात नेऊन फटके मारणार का? सांगतो ना, बाकीचे मंत्री ओरडत असतात, आमचं जर पावित्र्य आमच्या धार्मिक भावनाला ठेच पोहोचत असेल पुजारी, तर तो पुजाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये। त्याला पहिल्यांदा तर सबक शिकवलं पाहिजे आणि मेसेज दिला पाहिजे की मंदिरामध्ये देवाची पूजा करून धार्मिक भावनेशी, लोकांच्या भावनेशी खेळतो, त्यामुळे त्याला फटके देणं हे पुण्याचं काम होईल।
आणि जो फटके मारेल त्याला अतिपुण्य लाभेल, अशी जर नालायक प्रवृत्तीला ठेचायचं असेल तर आता ते आणू देत, आनंद आहे. मास्टर माइंडला आणतायत. काल आमच्या प्रणितींनी बोललं, काल किंवा वर्षाताईंनी, की आज जर तुम्ही तवरनूर राणाला आणताय तर मग त्या दाऊदला का आणलं नाही? तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात. ती हिंमत का दाखवत नाही? त्यालाही घेऊन या. कारण या बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहीत आहे. जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहीत आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये. देशद्रोही आहे. त्या देशामध्ये त्यांनी जे बॉम्बस्फोट घडवून आणला आहे त्याला आणून त्याला फाशी दिली पाहिजेत आणि त्याचं राजकारण करता कामा नये. कारण राजकारण करून पुन्हा मताची पोळी शेकली जाईल. हिंदू मुस्लिम करून हमने बहुत कुछ किया. 15 वर्ष झालेत त्या तरुण राणाला आणायसाठी. 15 वर्ष का लागलेत याचं उत्तर कोण देणार? बरोबर आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणून त्याचा मुंबईमध्ये उपयोग करतील आणि त्याच्यावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे यांना कारणं शोधतात. हे कामामुळे, विकासामुळे आणि उत्तम सरकार प्रशासन म्हणून जिंकत नाहीत, तर हे जुमलेबाजी करून पुन्हा निवडणुका जिंकतात, हे सिद्ध होईल. दीनानाथ मंगेशकर अस्पताल को लेकर उन्होंने मंगेशकर परिवार को लुटारू बताया. शेतकरी आत्महत्या और भीख मांगने की बढ़ती समस्या पर उन्होंने सरकार को जिम्मेदार ठहराया. असलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे त्या मंगेशकर फॅमिलीनी? निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी. अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. हे काय, मी पहिलेही बोललो, हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज. ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. त्यांना काय हे कलंक आहे. अशा पद्धतीनं जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे. आणि ह्यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचा, हे धंदे बंद झाले पाहिजेत. आता तर या आत्महत्या वाढत आहेत, रोज होत आहेत. उद्या ट्रम्पची टॅरिफ येऊ द्या, मग ते बघाल या राज्यातला आणि देशातला शेतकरी शिल्लक राहील का? या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात आपलं तोंडही उघडत नाहीत, बोलायलाही तयार नाहीत त्या टॅरिफच्या संदर्भात. म्हणजे इतकी चुप्पी का साधली? का जबाब देत येत नाही? चायना लढतो आहे. अनेक देशांनी त्याविरुद्ध आपली भूमिका मांडलेली आहे. पण दुर्दैवानं आपले पंतप्रधान या टॅरिफच्या संदर्भात बोलायलाच तयार नाहीत. याचे परिणाम कारण ॲग्रिकल्चरवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि उद्या यामध्ये शेतकऱ्यांची वाढ उत्पत्ती होत असताना महाराष्ट्र सरकार म्हणून हे तर निर्लज्जपणाचा कळस आहे की आधी लोकांना सांगायचं आम्ही तुमची कर्जमाफी करतो, नंतर मात्र आम्ही कर्जमाफी देण्याचा विषय नाही किंवा बोलायला तयार नाहीत आणि त्यातून आपण अलिप्त राहायचं आणि वेगवेगळे प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे. ही शेतकऱ्याची बेईमानी आहे. आणि हेच जर आत्ता होत राहील, कारण मराठवाड्यामध्ये मागील 2 वर्षापासून काहीच निधी ज्या संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना देणे होते मदत, ती दिलीच नाही आणि वरून कर्जमुक्ती नाही. त्यामुळे आता क्रॉप लोन मिळणार नाही पुढच्या महिन्यात. आणि या स्थितीमध्ये शेतकरी शेती करू शकणार नाही. अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याचा केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी परिस्थिती या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आणून ठेवलेली आहे. आणि त्यामुळं या सगळ्या घटनेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, शेतकऱ्यांची हत्या करणारी महायुती सरकार ठरणार आहे.
कंगना रनौत की मोदी की तारीफ पर कटाक्ष करते हुए काले धब्बे सफ़ेद दिखते हैं, ये उनकी नज़र का असर है। अच्छा है, कंगना का महीना दाग चांद पे हो सकता है, मोदी जी पे नहीं है और खुद पे भी उनके ऊपर भी दाग नहीं है। ये बहुत अच्छी बात है और दाग लगना भी नहीं चाहिए, क्योंकि दाग ये काला होता है और कंगना जी को दाग अगर काला होता है, वो दिखता नहीं है, तो उनको दाग सफ़ेद दिखता है, क्योंकि उनकी नज़र काला दाग देखने की नहीं है। इसलिए जो सफ़ेद दाग देखते हैं उनको काला दाग दिखता नहीं है। NBC न्यूज़ के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।